मध्यमलहरी 1305 किलो हर्ट्सवर श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. 6:05 झाली आहेत. ऐकूया नमस्कार परभणी अंतर्गत विचार शलाका. यामध्ये स्वामी दयानंदांचे प्रेरक जीवन याविषयी डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार आपण ऐकूयात. स्वामी दयानंदांचे प्रेरक जीवन. दयानंदांच्या आगमनाने क्रांतीची मशाल पेटली, वैदिक संस्कृतीच्या मूल्यांची तेजोमय पहाट उमलली. श्रोते हो, शुभ नमस्ते. सामान्य लोक जगतात ते स्वतःपुरते आणि केवळ कुटुंबापुरते, पण ज्यांच्या जगण्याचा उद्देशच मानवमात्राच्या कल्याणासाठी असेल, असे उदार चरितानां तु वसुधैव कुटुंबकम हा भाव मनी बाळगणारे आणि तद अन्वये आपले सर्वस्व वेचणारे किती महात्मे सापडतील. इतिहासाच्या तेजोमय पृष्ठावर आपल्या प्रेरक जीवनाचा आलेख रेखाटणारे महर्षी दयानंद सरस्वती म्हणजे आकाशमंडळात चमकणारे एक जाज्वल्य नक्षत्र होय. 19व्या शतकात प्रबोधनाने सर्वत्र वातावरण प्रज्वलित झाले असताना अशाच प्रबोधन माळेला आपल्या दिव्य जीवन कार्याने प्रज्वलित करणारे महर्षी स्वामी दयानंद सरस्वती एक होते. केवळ जीवनच नव्हे तर आचार विचार आणि कृतिशीलता यात वेदार्थ सामावलेला हा युगपुरुष, समग्र क्रांतीचे हे एक अध्वर्यू योद्धे. आपल्या अवतरणापासून ते निर्वर्तनापर्यंतचा त्यांचा जीवनकाल हा सत्यान्वेषण, सत्याग्रहण आणि सत्याचरणाचाच लोटला. हजारो वर्षांपासून काळ्याकुट्ट अंधारात वावरण्याची सवय लागलेल्या भारतीय प्रजेला वेदज्ञानाच्या प्रकाशात आणून त्यांनी ईश्वरीय आनंदाचे वाटेकरी बनवले. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक श्वास म्हणजे भगवंताच्या आज्ञेच्या पालनात गेला. त्यात केवळ भारताचेच नव्हे तर समग्र विश्वातील प्रत्येक मानवाचे सर्वांगीण हित होते. 12 फेब्रुवारी 1824 रोजी गुजरातच्या मोरबी संस्थानातील टंकारा या गावी या सत्पुरुषाचा जन्म झाला. वडील करसनजी तिवारी आणि आई अमृताबेन हे दोघेही दाम्पत्य धार्मिक, सुसंस्कार संपन्न आणि कर्मकांडात व्यस्त असणारे. घरातील वातावरण अतिशय शिस्तीचे होते. मूळशंकर हा बाळ 5 भावंडापैकी सर्वात मोठा. दयाराम हे देखील त्यांचेच दुसरे नाव. मूळशंकर हे ज्येष्ठ पुत्र असल्याने घरच्यांचे सर्व लक्ष याच बालकावर. 5व्या वर्षापासून संस्कृत शिक्षण, रुद्राद अध्ययन आणि यजुर्वेद पाठांतर प्रारंभ झाला. वयाच्या 14व्या वर्षी जो प्रसंग घडला तो निश्चितच केवळ दयानंदांच्या जीवनात नव्हे तर त्यांच्याद्वारे समग्र मानवजातीच्या इतिहासात परिवर्तनाची पहाट फुलविणारा ठरला. गावालगत असलेल्या शिवमंदिरात शिवरात्री दिनी शिवपिंडीवर चाललेला उंदरांचा उच्छाद पाहून हाच काय तो ईश्वर, याच्या शोधासाठी मला सत्य समजून घ्यावे लागेल, खरा ईश्वर जाणावा लागेल, याच उद्देशापोटी मनात वैराग्याचे काहूर निर्माण झाले. काही वर्षानंतर आपली आवडती बहीण आणि काका यांच्या निधनामुळे मनात मृत्यूविषयी जिज्ञासा निर्माण झाली. अशा प्रकारे खऱ्या ईश्वराचा शोध आणि मृत्यूवर विजय मिळवणे या 2 कार्यासाठी मूळ शंकरने घरदार सोडले आणि भटकंती सुरू झाली. अनेक महापुरुषांच्या संपर्कात, योग्यांच्या, साधुजनांच्या संपर्कात राहून योगविद्या शिकण्याचा प्रयत्न केला. पुढे मथुरा येथे गुरु विरजानंद दंडी या प्रज्ञाचक्षू या संतांच्या सानिध्यात राहून सत्यवेद ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न केला आणि पुढे आपले समग्र जीवन वेदज्ञानाच्या प्रचारासाठी वाहिले. हेच ते दयानंद संपूर्ण विश्वामध्ये महर्षी दयानंद सरस्वती म्हणून ओळखले गेले. धन्य ते थोर महापुरुष महर्षी दयानंद, त्यांना सादर वंदन. श्रोते हो, आत्ताच आपण नमस्कार परभणी अंतर्गत विचार शलाका हा कार्यक्रम ऐकला. स्वामी दयानंदांचे प्रेरक जीवन याविषयी डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार आपण ऐकलेत.